Okay, so yesterday we have started a new topic, that is aromatic amines. आता या टॉपिक मध्ये आपण काल काय काय शिकलो? We have discussed introductory part. See this image. This image itself representing that this is a saturated amine and this is unsaturated. See the dotted line inside is there. This means this is substituted benzene ring with amine functional group, and it is saturated benzene ring, that is cyclohexane with amine functional group. See याच्यामधला pi cloud of electron किती मोठ्या प्रमाणात आहे as compared to this one. This is just an image. So yesterday we have discussed introductory part. Amines are very important. Biogenic amines are there. They are playing vital role in our body. आणि आपण एक जनरल स्ट्रक्चर अमाइनचं डिस्कस केलं होतं yesterday. So this is a amines. These are similar to that of ammonia. Ammonia मधले all three hydrogens जर आपण ते substitute करत निघालो, then the ammonia will be converted into amine. This we have discussed. Now there are four classes of amines: primary, secondary, tertiary, and cyclic. One more class is there. This is quaternary amine. हे सगळे हायड्रोजन सबस्टिट्यूट करून झाल्यानंतर सुद्धा that lone pair of electron which is there on this nitrogen atom, जी की त्याच्यावरती प्रेझेंट आहे, ती सुद्धा रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करते आणि तो एक सॉल्ट फॉर्म करतो. म्हणून तो एक क्लास आहे अजून एक क्वाटर्नरी अमोनियम कंपाउंड्स म्हणून. And the fourth class, that is cyclic amine, in which the nitrogen atom which enculpated inside the ring of cyclic carbon atom. नंतर आपण नॉमेनक्लेचरचे जस्ट 4-5 रूल्स डिस्कस केले होते. जे काही सबस्टिट्यूशन्स आहे, दॅट इज अल्काइल, अराइल, ते नाव प्रिफिक्स म्हणून घ्यायचं आहे, फॉलोड बाय द वर्ड नेम अमाइन. दिस वी हॅव डिस्कस्ड yesterday. Now we have started our very important slide आपण काल डिस्कस केली की ज्याच्यामध्ये these are the sum of biogenic amines की जे आपल्या बॉडी मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत and they are going to play the vital roles, important role in our body. So त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले होते, त्यांच्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज काय आहेत, कोण कशासाठी उपयोगी आहे ते पण काल आपण डिस्कस केलं होतं. Now we have started a very important point, that is basicity of amine. Question 100% must be there. 3-4 कंपाऊंडची नावं तुम्हाला दिलेली असतात या क्लास मधली आणि तुम्हाला एकतर चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने बेसिसिटी ऑर्डर लिहायला सांगितलेली असते. हा क्वेश्चन असणारच आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित शिकून घ्या. How we are going to judge the basicity order. Okay, so we have started this. We have already defined a base. What is the meaning of the word base? आता आपण I think 9-10 स्टँडर्ड पासून आपण बेस हा वर्ड शिकत आलो आहोत. What is the base? As a substance that will accept a proton by donating pair of electrons. तिघा चौघा जणांनी प्रत्येकाच्या आपल्या आपल्या ओपिनियन नुसार ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन आपल्या पुढे पुट फोर्थ केल्या होत्या. त्याच्यामधल्या 2 मेन इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आर: बेस म्हणजे काय? असा कंपाऊंड की जो प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतो, कशा पद्धतीनं? बाय डोनेटिंग इट्स पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नाव अमाइनचं स्ट्रक्चर आपल्या समोरच आहे, त्याच्यावरती प्रेझेन्स ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. दॅट मीन्स तो काय करणार? हायड्रोजनला ऍब्स्ट्रॉक्ट पण करणार, हायड्रोजन ऍक्सेप्ट पण करणार आणि त्याच्यावरती जे काही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ते तो डोनेट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अमोनिया आणि अमाइन कंपाउंड्स हे काय म्हणून रिप्रेझेंट करतात? बेस म्हणून रिप्रेझेंट करतात. ना जस्ट ॲज वी हॅव युज्ड pKa टू मेजर द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड. आपण फिनॉलच्या बाबतीत पण परवा डिस्कस करताना डिस्कशन केलं. pKa व्हॅल्यू यूज केली जाते एखाद्या कंपाऊंडची ऍसिडिटी स्ट्रेंथ किंवा बेसिसिटी स्ट्रेंथ जर त्याचे रिप्रेझेंट करायचे असेल तर. Now we need a system to measure the strength of base. फिनॉलच्या बाबतीत आपण ऍसिडिटी मेजर केली, इथं आपल्याला बेसिसिटी मेजर करायची. मग आपण कुठला वर्ड वापरणार किंवा कुठला पॅरामीटर वापरणार? pKb पॅरामीटर वापरणार. कालच आपण बघितलं pKa plus pKb is equal to 40.
इथं आपल्याला काय मेजर करायचं आहे, बेसिसिटी मेजर करायची आहे. दॅट मीन्स पीकेए च्या ऐवजी आपण कुठला वर्ड वापरणार, पीकेबी वापरणार. So we have developed a PKB was developed in similar way as like that of PKA. Next slide. Now structure and basicity. Let us see basicity of amine is related to the structure. Assume केले आपण एखाद्या कंपाऊंडची किंवा अमाईनची बेसिसिटी कशाला रिप्रेझेंट आहे किंवा कशाला रिलेटेड आहे, स्ट्रक्चरला रिलेटेड आहे. So we shall handle basicity just as we have handled acidity. हे आपण डिस्कस केलंय. First of all, amines are more basic than alcohols. Every word ना वर्ड लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन असणारच आहे या पॅरामीटर वरती. Okay, first of all, amines are more basic than alcohols. म्हणून मी जसंच्या तसं बुक मधलं स्लाइड शॉट करून घेतला आहे. So where we are? First of all, amines are more basic than alcohols. अल्कोहोल हायड्रोक्सिल फंक्शनल ग्रुप आहे. अल्कोहोल मध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन वरती पण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. अमाइन मध्ये नायट्रोजन आहे, नायट्रोजन वरती पण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. आता हे कुणाकुणापेक्षा बेसिक आहे, दे आर मोर बेसिक दॅन अल्कोहोल्स, इथर्स, इस्टर्स. आता अल्कोहोल, इथर आणि इस्टर मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोण आहे, ऑक्सिजन आहे. अमाइन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोण आहे, नायट्रोजन आहे, एटसेट्रा. For the same reason that ammonia is more basic than water. म्हणूनच अमोनिया काय आहे, बेसिक आहे वॉटर पेक्षा. कारण वॉटर मध्ये पण कोण प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आणि अमाइन मध्ये पण अमोनिया मध्ये कोण प्रेझेंट आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे. नायट्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ऑक्सिजन. ओके, and can better accommodate the positive charge of the ion. An aliphatic amine is more basic than ammonia. आता आपण कुणाकुणाचं कंपॅरिझन केलं, ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंडचं आणि नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंडचं. दॅट मीन्स अमोनिया. वी हॅव कंपेअर्ड these two compounds, that is ammonia and amines with alcohol, ethers and phenols. Now we are comparing aliphatic amine is more basic than ammonia. Okay. Now, why aliphatic amines are more basic than ammonia? Because the electron releasing alkyl group tend to disperse the positive charge of the substituted ammonium ion. See, काल आपण बघितलं how ammonia will be converted into aliphatic amine by substituting alkyl functional group. So, ज्यावेळी आपण अमोनिया मधला एक एक हायड्रोजन सबस्टिट्यूट करत जातो, त्यावेळी अमोनियाचं कन्व्हर्जन अलिफॅटिक अमाइन मध्ये होतं. आणि हे अलिफॅटिक अमाइन्स आर मोर बेसिक दॅन अमोनिया. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? बिकॉज द इलेक्ट्रॉन रिलीजिंग अल्काइल ग्रुप, जे पण अल्काइल ग्रुप आपण हायड्रोजनच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केले आहेत, ते आर इलेक्ट्रॉन रिलीजिंग अल्काइल ग्रुप. ते काय करतात, tend to disperse the positive charge of the substituted ammonium ion. त्यांच्यावरचे चार्ज जे काय आहेत ते सबस्टिट्यूट करण्याचा प्रयत्न करतात. And that's why they will stabilize it in a way that they are not possible for the unsubstituted ion. Understood the difference between aliphatic amines and ammonia? अमोनिया वरचा जो काही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त हायड्रोजन्स आहेत, त्यामुळे त्याचा चार्ज डिस्ट्रीब्यूट करायला किंवा त्याचे चार्ज डिलोकलाइज करायला तिथे अजून कोणी प्रेझेंट नाहीये. बट इन द केस ऑफ अमाइन्स देयर इज प्रेझेंट ऑफ अल्काइल ग्रुप्स which will stabilize the aliphatic amine. That's why aliphatic amines are more basic than ammonia. See, आपण मगासपासून कुणाकुणाचं कंपॅरिझन केलं. We have compared amines with alcohol, ether, ester. We have now compared aliphatic amines with ammonia. Now, thus an ammonium ion is stabilized by electron release in the same way as that of carbonium ion. Now we are comparing
How we can account for the fact that aromatic amines are weaker bases than ammonia? See, आता आपण कुणाकुणाचं comparison केलं? Amines with alcohol ether phenol ester, then aliphatic amines with ammonia. Now we are comparing aromatic amines are weaker bases than ammonia. Now why they are weaker bases than ammonia? Let us compare the structures of aniline and anilinium ion with the structure of ammonia. कुणाकुणाचं comparison करायचंय बघा आपल्याला इथे. Now we are comparing the basicity power of aromatic amine are weaker bases than ammonia. So let us compare the ionic structures of ammonia, aniline and anilinium ion. We see that ammonia and ammonium ion are each represented satisfactory by the single structure. So this is the single structure of ammonia. Now aniline and anilinium ion contain the benzene ring and therefore are, just wait. Okay, so where we are now, we have compared. Yes, everybody is there. Okay. In this case, we have compared amine with alcohol ether phenol. Then, in next case, we have compared amine with ammonia. Now we are comparing ammonia with aniline and anilinium ion. So, aniline and anilinium ion contain the benzene ring. Therefore, they are hybrids of the Kekulé structure. See, anilinium ion key. In that case, there is one more hydrogen atom is substituted in the case of aniline. So they are the hybrids of Kekulé structure 1, 2, 3, 4. This resonance presumably stabilizes the amine and ion to the same extent. म्हणजे anilinium ion च्या case मध्ये this additional hydrogen atom which is added in the structure which is responsible to stabilize this nitrogen atom in the case of anilinium ion. So it lowers the energy content of each by same number of energy. So it does not affect the difference in their energy content. So that's why there is no other factors involved in which the basicity of aniline to be about the same as that of a basicity of amine. So ammonia basicity and aniline basicity. See the structures of both the case. In case of ammonia, there is presence of this pair of electron is unshared. किती कुणाशी bond नाही झालेली. In the case of aniline, same case आहे.
The 4 electrons are bonded to the hydrogen atom, remaining 2 are bonded to the aniline, and only 2 are remaining to bond with the another carbon atom, another any atom. That means the electron density of this structure and electron density of this structure is same. That's why the basicity of ammonia and basicity of aniline are same. Now, जेव्हा हे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला त्यावेळी आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये पाय क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे. पण दिस पाय क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन की जो बेंझिनचा इनसाइड रिंग मध्ये प्रेझेंट आहे, he is not going to take part in the basicity. There is no any role of this electron in the basicity. The role of electrons in case of basicity is this, which are unshared. Now याच्याकडे पण दोनच आहेत unshared affair of electrons and ammonia कडे पण दोनच आहेत. That's why the basicity power of ammonia and aniline are same. Justify the reason मध्ये this question will be asked. Why this is so? So you can able to write the answer. Okay. Now what happens when aromatic amines are substituted? जसं की आपण फिनॉलच्या बाबतीत पण बघितलं होतं की सबस्टिट्यूशनचा काय इफेक्ट होतो ऍसिडिटी वरती. Yesterday we have discussed what is base. pKa व्हॅल्यू जास्त असेल तर तो बेसिक असतो, pKb व्हॅल्यू कमी असेल तर तो बेसिक असतो. ऍक्च्युअल बेसिसिटी मध्ये कुणाचा रोल आहे? त्या अनशेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जो की त्या नायट्रोजन ऍटम वरती प्रेझेंट आहे. Due to this unshared pair of electrons, they will take part in the basicity structure. This we have discussed. Now we are discussing what is the role of if we are substituting the aromatic rings, what happens to their basicity? The basicity of aromatic amines are affected by the substituent on the ring. It is affected. फिनॉलच्या बाबतीत पण त्यांनी अफेक्ट करतायत, and in the case of amines also they are affecting the basicity of amines. Now we see that the electron releasing substituents, असे substituents की जे electrons release करतात, donate करतात रिंगला. For example, methyl will increase the basicity of aniline. का? Just now we have discussed the structure of aniline आणि अमोनिया, या दोघांचं ज्यावेळी आपण कंपॅरिझन केलं, that time we have discussed this also having 2 number of electron to share to accept the proton, this also having 2 number of electron to share to accept the proton. That's why या दोघांची basicity is same. Now we are discussing what happens if this aniline ring is substituted with methyl functional group, and if we are substituting this aniline ring with methyl functional group, it will increase the basicity of aniline. Why? Because methyl functional group is donor of electron. मग नायट्रोजन वरती ऑलरेडी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि मिथाइल फंक्शनल ग्रुप त्याला आणखीन इलेक्ट्रॉन्स डोनेट करतोय. दॅट्स वाय there will be increasing in the basicity of aniline. And electron withdrawing substituents ही झाली फर्स्ट केस. जर आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सबस्टिट्यूट केले तर बेसिसिटी वाढते. And if we are substituting electron withdrawing substituents, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणारे सबस्टिट्यूएंट्स जर आपण सबस्टिट्यूट केले, फॉर एक्झाम्पल नाइट्रो ग्रुप will decrease the basicity. Understood everybody? What happens if we are substituting electron donating? It will increase the basicity. If we are substituting electron withdrawing, it will decrease the basicity. These effects are understandable. That is, electron release tend to disperse the positive charge on the anilinium ion and thus stabilizes the relative ion. This we have discussed. Electron withdrawal tend to intensify the positive charge on the anilinium ion and thus destabilizes the relative to the functional group. So these are electron donating functional groups. कुठले कुठले आहेत?
amine, methoxy, and methyl functional group. So they will increases the basicity of aromatic amines. आणि electron withdrawing functional groups like ammonia, nitro group, sulfate, acidic functional group, then halides. हे काय करतात? इलेक्ट्रॉन withdraw करतात त्या रिंग पासून. So they will destabilizes the cation. That means they are decreasing the basicity. So this is the effect of substituent on basicity of aromatic amines. If the substituent is electron donating, त्यांचे example कोण कोण आहे? Amine, methoxy, methyl. They will increase the basicity of amines. If the substituent are electron withdrawing, they will decreases. Electron decrease करतात म्हणजे ते basicity पण decrease करतात. Electron वाढवतात, that means they are going to increase the basicity. Now this is a graphical representation of molecular structure and position of equilibrium. That is, resonance stabilized aromatic amine is weaker than the ammonia. So this is a resonance stabilization energy of ammonia and aromatic amine. Now this slide we have discussed yesterday only. Aliphatic amines are stronger bases than aromatic amines. Karan, they are having less pKb value because aliphatic amines मध्ये they are substituted this and ammonium hydrogen atoms with alkyl group. आणि आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे alkyl group is electron donating group. See, alkyl group is electron donating. आणि जर आपण alkyl group substitute करत असो त्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजेच aliphatic amine मध्ये, सो ते काय करतात? इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात म्हणजे pKb व्हॅल्यू कमी करतात. pKb व्हॅल्यू वाढवतात. दॅट मीन्स दे आर स्ट्रॉंगर बेसिस दॅन aromatic amines. See, एवढे अमाउंटचे अल्काइल ग्रुप आपण सबस्टिट्यूट करत गेलो, त्या पद्धतीने त्यांची काय वाढत गेली? pKa व्हॅल्यू वाढत गेली आणि pKb व्हॅल्यू कमी होत गेली. दॅट मीन्स दे आर स्ट्रॉंगर बेसिस दॅन aromatic amines. आता या केस मध्ये दे आर वीकर बेसिस दॅन aliphatic amines. They are bases, but they are weaker bases than aliphatic amines. Now, third case किंवा fourth case म्हणू शकतो आपण. जर आपण कंपॅरिझन केलं सायक्लोहेक्झालामाइनचं आणि ॲनिलीनचं, दोघांच्या स्ट्रक्चर मध्ये बघा, फर्स्ट स्लाइड मध्ये आपण यांचं स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं. Image. This is the image of cyclohexylamine and this is aniline. Now what happens to their basicity? Cyclohexylamine, when it is dissolved in water, he is going to form the cyclohexyl ammonium hydroxide. That's a dissociation hoता. And they are going to give the pKa value 10.66. तशीच केस इफ वी आर डिझॉल्विंग aniline in water, जर aniline water मध्ये आपण डिझॉल्व केलं, सो देयर इज फॉर्मेशन ऑफ anilinium hydroxide and त्यांची pKa व्हॅल्यू आहे 4.63. more is the pKa value, more is the basicity. Lesser will be the pKa value, more will be the less will be the basicity. pKa चा आणि basicity चा डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. pKb चा आणि basicity चा इनव्हर्सली प्रोपोर्शनल. So cyclohexylamine is more basic than aniline. Okay, so this is all about the same reasons are there. This we have discussed already related to basicity. So understood everybody how we can compare the basicity of those compounds in case of
aromatic amines. Now, within 1.5 minutes, you have to put down your attendance in the chat box. Listen carefully. Now, I am going to share you the link for your test for topic number 1. This link I am going to share on the WhatsApp group as well as in the chat box here. This link will be active for only 20 minutes. आणि तोपर्यंत तुम्ही तुमचे आन्सर्स त्याच्यामध्ये कोट डाऊन करायचे. अंडरस्टूड? ऐकायला येतंय मी काय बोलतेय ते? Yes, ma'am. Okay. Now start putting down the attendance. And I'm going to share you the link. WhatsApp ग्रुप वरती पण टाकणार आहे मी आणि इथे ती लिंक फक्त 1 वाजेपर्यंतच ऍक्टिव्ह असणार आहे. ओके मॅडम. त्याच्यानंतर ती लिंक मी डिलीट करणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या ती असाइनमेंट जी काही आहे त्याचे क्वेश्चन्स नोट डाऊन करायचे. नाउ स्टार्ट पुटिंग डाऊन अटेंडन्स हियर. Okay, done everybody with your attendance? I hope सगळ्यांनी अटेंडन्स पुट डाऊन केलेला आहे. मायक्रोफोन ऑफ करा.
Okay, link is shared. Everybody. कुणीतरी एकाने रिप्लाय द्या. लिंक दिसते का सगळ्यांना मिळाली? नाही मॅडम. अरे पाठवली ना. अच्छा, प्रायव्हेटली सेंड झाली. भावे जस्ट मिनिट येईल आता. नाव बघ, आता बघ. हा मॅडम आली. ठीक आहे, मी व्हॉट्सअपवर पण टाकते. तुमचा आता तुम्ही सोडवायला सुरुवात करा. हा ठीक. ठीक आहे, लिंक सगळ्यांना मिळाले. व्हॉट्सअपवर होत नाहीये ते. चलिए.